सामना आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा सामना असेल. पहिलं सत्र पाहायला मिळतोय. विनरचा खेळ असेल. एकीकडे असतील बोंडकोडे 11 बोंडकोडे, त्यांच्या अगेन्स्ट खेळतील बाप्पा मोर्या गोटवली. टॉस जिंकताना पाहायला मिळाले टीम गोटवली टीमनं, आणि ही गोटवली टीम प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारताना पाहायला मिळतील आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय बोंडकोडे 11 बोंडकोडे या टीमला. जितेश राऊत आणि पार्थ चंदन सलामी वीरांची आघाडी जोडबोली मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. बलाढ्य लढाई पाहायला मिळतील. दोन्ही बेस्ट प्रोसेस बेस्ट. एकीकडे बोंडकोडे, त्यांच्या अगेन्स्ट बाप्पा मोर्या गोटवली. पाहूया दोन्ही संघ तुल्यबुल्य संघ आमने सामने लढत करताना पाहायला मिळतील. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 अंतिम रात्रीतील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना. तुडुंब प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या तमाम क्रीडा रसिक चाहत्यांचं पुनश्च एक बार सरपंच ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत असेल. घर बसल्या पाहणारा यूट्यूबच्या माध्यमातून PTC लाईव्हच्या वाहिनीवर जोडलेले तमाम क्रीडा रसिक प्रेक्षक मायबापांचं देखील आम्ही सरचं स्वागत करतोय. आणि पहिलं क्षेपणास्त्र बाहेर निघलं जात आहे. टीम बाप्पा मोर्या गोटवलीच्या वतीनं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वराज म्हात्रे पहिलं षटक हाताळलं जाईल. पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी स्वेर मारा पाहायला मिळालाय. हॅलो स्वेर माराने एकदा संख्या येताना पुन्हा एकदा गोलंदाज यावर चांगला फटका आहे. चेंडू लॉप केलाय लॉंग ऑन रिझनला. चेंडू फ्लाय झालाय. आलाय पहिला सनसनीचा आणि दणदणीचा हा ब्रँडेड सरपंच ट्रॉफी षटकार. दिबा पाटलांचं नाव द्या नवी मुंबई एअरपोर्ट विमानतळाला. आणि चांगलाच फटका पाहायला मिळालाय. यावर देखील सुपर स्ट्रोक फॅबुलस स्ट्रोक पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटक्यात ताकद बेमिसाल. बॉल चाललाय सीमापार. ऑडियन्स मध्ये झालाय फुल टू धमाल. आलाय जितेश रावच्या बॅटीतून हा संलग्न दुसरा षटकार. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. दणकेदार सुरुवात ज्याला म्हटलं जात आहे. टिट फॉर दॅट हा सामना महत्वाचा आहे. दोन्ही टीम अगदी तुल्यबुल्य आमने सामने लढत पाहायला मिळाल्या. अगदी पहिले 2 सामने ही विकेट पूर्णपणे गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडले आहे. पाऊलामध्ये थोडीशी चुकामुक पाहायला मिळाली आहे. संलग्नचा तिसरा हॅट्रिक षटकार येईल का जितेश राऊतच्या बॅटीतून पाहूया. 2 षटकार ठोकलेत. यावेळेस पहा अगदी राऊंड विकेटनं मारा केला जातोय. हॅलो राऊंड विकेटनं मारा पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. दाते 12 पावलांचा रणप स्वराज म्हात्रे. यावरचा बॉल यॉर्कर बॉल मागील दिशेला चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. एक धाव मिळाली जाते. दुसरीचा देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. आणि इथून 2 धावा धावफलकावर येतात. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 धावा धावफलकावर येतात. 4 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप 15 धावा येतात. ऑन स्ट्रायकरला बॅट्समन जितेश राऊत. चांगला फटका आहे. अगदी घुसून खेळले आहेत. चेंडू स्लॉटला घेतलाय. त्याला पाठवलाय. मिड विकेट
काव कॉर्नर पार्किंग प्लॉट मध्ये आलाय हा दणदणीतचा आणि कणकणीतचा. बघतोस काय रागानं षटकार ठोकलाय जितेश राऊतनं. धावा धावपलकावर पाहायला मिळाल्यात. सुपर बॅटिंग मिस्टर जितेश राऊत. अगदी राऊत घराण्याचा हा कुलदीपक आज मात्र कडाडलाय ठाणकेश्वर मैदानावर. सरपंच ट्रॉफी मध्ये नाणं ज्याचं खणाखणा वाजवलाय. अगदी पहिल्या षटकामध्ये स्वराजचा कसपूर समाचार घेतलाय. ओ हो क्या बात है. सुपर स्ट्रोक फॅब्युलस स्ट्रोक फ्रॉम इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. कॉपी बुक स्टाईलचा एवन कॉलनीचा कम्माल धम्माल बेमिसाल आलाय चौकार. स्वराज्य मात्र ज्यानं मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पुरस्कृत केला होता त्याच गोलंदाजाला मात्र टार्गेट केलंय आणि टोटल 25 धावांची लयलूट ही पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. चांगलीच फलंदाजी, कधी ऑन साइड कधी स्क्वेअर लेगला तर कधी कॉपी बुक स्टाईलचा पॉइंट रिझनला निघालेला चौकार जितेश राऊतनं ठोकल्या. टोटल 24 धावा येताना पाहायला मिळाल्यात. संघाच्या झाल्यात 25. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज हर्षन दिशाईन गोलंदाजी. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर थांबताना पाहायला मिळाली आहे. दोन्ही गोलंदाजांनी वाईडनं सुरुवात केली आहे. स्वैर मारानं सुरुवात. हर्षन पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. पार्थ चंदन यावेळचा देखील चेंडू अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकलाय. पुन्हा एकदा स्वैर मारा. अगदी गोलंदाज पाहिलं तर दिशा आणि गोलंदाजी करतायत. चांगली लाईन लेंथ रिधमनं गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा अचूक लेंथ आपल्याकडं असणं गरजेचं आहे. आपला टप्पा अचूक असणं गरजेचं आहे. यावरचा चेंडू स्लॉट मध्ये आलाय. हवाई सफर पाहायला मिळते. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. लॉंग चेस आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत आणि सुपर कॅच पाहायला मिळाले. यज्ञेश क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. सुंदर टिपलाय झेल थांबवलाय पार्थ चंदनचा खेळ. शैलेंद्र ठाकूर आपणास विनंती असेल पण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शैलेंद्रजी ठाकूर. विघ्नेश पाटील नवीन फलंदाज येथील मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये आलेत विघ्नेश. लोवर फुल टॉस बॉल मागील दिशेला चाललाय. एक धाव घेण्याचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. एकेरी धाव्यानं संघ जाऊन पोहोचलेला 28 धावा धाव फलकावर येतात. 28 लॉस्ट ऑफ 1 विकेट्स. 2 बॉल कंप्लीट. सेकंड ओव्हर. दुसरं षटकाचा खेळ आपण पाहतोय. 2 चेंडू झाल्यात. हर्षन पाटील ऑनर स्ट्रायकरला बॅट्समन पाहायला मिळतील. अगदी आक्रमक दर्जाचा पवित्रा सिद्ध केलेले जितेश राऊत. यावर देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. येणाऱ्या प्रत्येक बॉलवर आक्रमण करायचा प्रयत्न आहे.
अगदी झेल हातातून निसटताना पाहायला मिळालाय. 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. दोन धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 धावेनं 30 धावा अंकित केल्या जात आहेत. चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 3 षटकांचा सामना 18 चेंडूमध्ये धावा टोकणं गरजेचं आहे. बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच ट्रॉफीचं टायटल आणि चांगली कोटिंग असलेली ही मानाचा करंडक सिल्वर ट्रॉफी सरपंचाचा चषक. पाहूया कोणाच्या गावामध्ये जाईल वाजत गाजत. याकडे लक्ष केंद्रित केलं जाईल. आज मात्र प्रेक्षकाची खूप मोठी मेजवानी या मैदानावर पाहायला मिळते. वारंवार प्रेक्षकांची गर्दी येताना पाहायला मिळते. थोडेसे सामन्यामध्ये व्यत्यय येत आहेत. समोरून गाड्या येताना पाहायला मिळत आहेत. बाईक्स येत आहेत. यावरचा चेंडू स्लोवर चेंडू अगदी चेंज ऑफ पेस धीम्या गतीनं हा चेंडू हाताळला गेलाय. बीट केलं गेलं. इथून आपण पाहिलं तर फलंदाज जितेश राऊत या फलंदाजा समवेत एक चांगलेच मनसुबे आखले गेलेत. पाहूया 30 धावा धाव फलकावर ठोकल्यात. यावेळेस हेलिकॉप्टर लुक न खेळून काढलाय. स्ट्रेट टू द बॉल और क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. फेकी केली जाते. फक्त 1 धाव अंकित केली गेली आहे. एकेरी धावेनं टोटल आल्यात 31 धावा धाव फलकावर. 31 धाव संख्या धाव फलकावर येताना पाहायला मिळतात. या षटकामध्ये जितेशच्या बाटीला थोडस आळा बसण्याचं काम दिलंय. हर्षन पाटील स्लोवर चेंडू चेंज ऑफ पेस धीम्या गतीचे चेंडू फेकत गेल्यावर फलंदाज थोडेसे गडबडताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2चा खेळ इथं आटोक्यात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. बोंडकोडे 11 बोंडकोडे टीमच्या 1 बाद 31 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. नामांकित पंच बेंडकल गावातील याच मातेतील शरदजी मात्रे सर, उरणपंच असोसिएशन सदस्य. तदनंतर आपण पाहतोय परेश पाटील सर, उरणपंच असोसिएशन सदस्य पाहायला मिळतात. ऑफिशियल गुणलेखक परेश मात्रे करंजा. 4 रात्रीत त्यांचा खेळ पाहायला मिळाला आहे. अगदी 4 रात्रीमध्ये त्यांचं गुणांकन आम्हाला पाहायला मिळालं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी शेवटचा स्पेल यज्ञेश पाटील बाप्पामोर या गोटवली टीमचे शेवटचं षटक फेकतील. यज्ञेश पाटील यावरचा बॉल अगदी लीव केलाय. फलंदाजाला चांगलंच कळले की हा चेंडू सोडला तर आपल्याला पुन्हा एकदा हा चेंडू मिळेल. तिसरा गोलंदाज दिशान गोलंदाजी करतोय. काल प्रत्येक गोलंदाजांनी पहिलीच सुरुवात अगदी वाईड न केली आहे. केगाव टीमनं देखील प्रामुख्याने 3 गोलंदाजांनी विकेटनं सुरुवात केली होती. विपुल पराग आणि तदनंतर प्रफुल या 3 गोलंदाजांनी हा कारनामा केला होता. इथून स्वैर माराचा कारनामा केलाय गोटवली टीमच्या गोलंदाजानं. यावेळेचा देखील चेंडू स्वैर मारा. नक्कीच आज अतिरिक्त धावसंख्या जास्त पाहायला मिळाल्यात. या सत्रात स्वैर मारे खूपसे हाताळले गेलेत. 5 स्वैर मारे फेकले गेलेत आणि टोटल धावा आल्यात 33 धावा धावफलकावर जोडल्या जातात. आजची रात्र शेवटची रात्र अगदी डोळ्यात तेल घालून आज खेळ पाहावं लागेल. अगदी पाठ होताना पाहायला मिळेल. आज सकाळ पूर्णपणे उजाडेल ही स्पर्धा आटोक्यात येत असताना पाहूया. गोलंदाज येत आहेत. यावेळचा चांगला फटका लो पुलटॉस बॉल गुड वाइस ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चालाय. 1 बाउंस समोर धरो सीमा पार. जितेश राऊत सनसनीत ब्रँडेड चौकार. वृषाली स्पोर्ट्स जीवदानी बामणडोगरी त्यांच्या अगेन्स्ट खेळतील बालचंद्र स्पोर्ट्स वडू नवगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं आहे. आल्याची रिपोर्टिंग देखील करायची आणि टॉससाठी या थेट. यावर देखील चांगला फटका फ्लिक ऑफ द रिक्स. फक्त चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू गोलीच्या वेगानं सीमा पार
दणदणीत आणि सनसनीत गोलीगत आलाय चौकार. चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. जितेश नावाचा वादळ मैदानामध्ये गोंगावलाय. जितेशनं पूर्णपणे चौफेर फलंदाजी केली आहे. आक्रमण सोडलाय, पूर्णपणे प्रतिउत्तर दिले आहे. खेळाडू थांबण्याचं नाव घेत नाहीत, प्रयत्न करतायत थांबवण्यासाठी. यावरचा चेंडू पाहूया, एक घेतले जलद गतीने, दुसरीचा नक्कीच पलटवार केला गेलाय, फेकी केली आहे. पाहूया फलंदाज बाद होतील का. प्रयत्न आणि प्रयत्न, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. चांगलंच तालमेल जितेश आणि विघ्नेश पाटील यांच्या माध्यमातून चांगली रनिंग पाहायला मिळाली आहे. अगदी चित्त्याच्या चपलाईनं धावगती घेण्याचा प्रयत्न करतायत, स्वतःकडे स्ट्राईक रुटे ठेवण्याचा प्रयत्न करतात, स्वतःला सिद्ध केले आहे अगदी फलंदाज जितेश राऊतनं. यावेळेस फटका फसलाय, एलिव्हेशन खराब, टायमिंग खराब पाहायला मिळालंय. टायमिंग बॅट आणि बॉलचं प्रॉपर जुडलं नव्हतं, मात्र ज्या खेळाडूने आपलं चांगलंच खेळ केलाय, जितेश राऊत मैदानामध्ये ठाण मांडून बसला होता, तो खेळाडू आता शेवटच्या षटकामध्ये यज्ञेश पाटीलचा शिकार ठरताना पाहायला मिळाला. वैयक्तिक 33 धावसंख्येवर बाद झालाय. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सुंदर बॅटिंग, सुपर बॅटिंग मिस्टर जितेश राऊत. ब्रेक्स बासमान येथील नंबर क्रमांक 4 वर खेळण्यासाठी परशु साठे. सरळच्या दिशेला अगदी फुल्लर लेनचा बॉल, एक धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही, एक पाहायला मिळाले आहे. चांगलीच धावगती अगदी उभारली गेली आहे. बोंडकोडे 11 बोंडकोडे टीमनं सोनारीच्या मैदानावर देखील चांगलाच खेळ पाहायला मिळाला होता. या टीमचा एकीकडून त्यांच्या अगेन्स्ट खेळतात बाप्पा मोरया गोटवली. सद्यस्थितीला गोटवली टीमचे पूर्णपणे कसपूर समाचार घेतलाय. गोलंदाजांचा गोलंदाजांवर आक्रमण केले आहे. यावरचा देखील बॉल, चांगल्या पद्धतीचा बॉल पाहायला मिळालाय. ऑफ साइड दी यॉर्कर पाहायला मिळालाय. पहिल्या सत्राचा खेळ आटोक्यात आलाय. पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्यात बोंडकोडे 11 बोंडकोडे टीमनं टोटल 44 आणि 45 धावसंख्येचा एक भलं मोठं आव्हान येणाऱ्या 18 चेंडूमध्ये फेस करावं लागेल बाप्पा मोरया गोटवले टीमला. पाहूया कसा खेळ करतील, कसा खेळ रंगेल याचा आपण धावतीवर नक्कीच ऐकू. तुर्तास मात्र ब्रेक घेऊया, जाऊया डीजे मास्टरकडे. डोंगरी त्यांच्या खेळतील भालचंद्र स्पोर्ट्स वडू नवगर. तरी दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय, वडू नवगर टीमचे कर्णधार उपस्थित झालेत. आपलं प्रथमतः उरण तालुक्यात बेडकल नगरीत हार्दिक स्वागत असेल. मी विनंती करतोय वृषाली स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी टीमच्या कॅप्टन्सला आपण टॉससाठी यायचं आहे.
जेम बक्षी हेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित सिंग सर यांचं शुभागमन झालंय. मी आपणास विनंती करतोय आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. जेम बक्षीचे हेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजित सिंग सरांचं शुभागमन झालंय. त्यांचं प्रथमतः सरपंच ट्रॉफीमध्ये शब्द सुमराने हार्दिक सुस्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम. वेलकम 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 ऑल ऑफ यू. वेलकम एव्हरीवन. एन्जॉय द नाईट, एन्जॉय द क्रिकेट. सलामीवीरांची आघाडीची प्रारंभीची जोडबोली आपल्याला पाहायला मिळते. स्वराज आणि प्रमोद असे पहिली जोडबोली मैदानामध्ये दाखल होईल. बामणडुंगरी टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण आला असेल तर लगेच टॉससाठी या, अन्यथा आपल्यावर कडक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. 15च्या सरासरीनं वाटचाल करावी लागेल. अगदी 15च्या रन रेटनं खेळ करावा लागेल. 15.00चा खेळ पाहूया जमेल का. बाप्पा मोरया गोटिवली टीमचे सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात. काही मैदानजनं गाजवली आहेत आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला असतील स्वराज आणि त्यांच्या समवेत येथील प्रमोद, दोन्ही सलामीवीर. केला गेलाय. स्वागत स्वागत करणारा आलाय पहिलाच बॉलवर चौकार. सुरुवात थेट पाहायला मिळाली तर पहिल्या सत्रासारखीच सुरुवात होती. तिथं षटकार आला होता, इथं चौकार आलाय. आम्ही देखील खेळ करू हे पहिल्याच बॉलवर उत्तर दिलंय. यावरचा देखील चेंडू गॅप शॉट सिलेक्शन करायचा प्रयत्न होता. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला हलगत स्टिअर केले गेले आहे. एकेरी धाव मिळाली गेली आहे. चांगलीच फटकेबाजी आपण पाहतोय. स्वराज मात्रे आणि त्यांच्या समोर आलेल्या ऑन स्ट्राइक एंडला प्रमोद चौधरी. अगदी नवी मुंबईचे दोन्ही संघ बलाढ्य संघ खेळ करताना पाहायला मिळत आहेत आणि समालोचक देखील नवी मुंबईचेच पाहायला मिळतील. यावेळेस दुधारी तलवार स्विच हिट, अगदी क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू चाललाय. अगदी तडमेट क्षेत्रामध्ये आलेला कमाल दम्माल बेमिसाल सनसनीत सारी दणदणीचा सरपंच ट्रॉफीचा आणखी एक चौकार.
तर शेवटचा अस्त्र षटक क्रमांक पहिलं प्रगती पटलावर मार्गस्थ आहे. 10 धावा आल्यात. 15च्या सरीसरीनं वाटचाल होणं गरजेचं आहे. या चेंडूवर चौकार देखील आला तरी पहिल्या षटकामध्ये ठीकठाक धावा येतील. पाहूया प्रयत्न करतायत. 8व्या बॅटनं खेळून काढलाय. मिड विकेटला लॉंग चेस क्षेत्ररक्षक आहेत. एक चांगलीच भिंत पाहायला मिळते आहे. सीमारक्षक एक धावेत आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल आल्यात 11 धावा. लास्ट ऑफ नन 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावा धावफलकावर येतील. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वासपडाच्या समोरील दिशेला यायचं आहे. मुख्य कक्षासमोर यायचं आहे. तेजस म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदरक्षण नायक कलनिग्र नायक जय हिंद. नक्कीच तेजस सरांना विनंती करतो आपण टॉस इथे केला जाईल आणि त्यांच्या अगदी अगेन्स्ट खेळणारे आपल्याला पाहायला मिळतात भालचंद्र स्पोर्ट्स वडून नवघर टीमचे कॅप्टन. अगदी सत्याला न्याय देण्याचं काम आणि असत्याला धडा शिकवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाते ते पोलीस दलातील खऱ्या अर्थानं पोलीस कॉन्स्टेबल आपल्याला पाहायला मिळतात. 100 नंबर जर्सी परिधान केलेले तेजस म्हात्रे आणि टॉससाठी इथं आपण पाहतोय जेम बक्षी कंपनीचे हेड. टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी मधून येताना पाहायला मिळाले आहे टीम वडू नवघर. अजित सिंग यांच्या माध्यमातून टॉस केला जाईल. जेम बक्षी कंपनीचे हेड. अजित सिंह इनके हाथ से टॉस किया जाता है. हेड इज अ कॉल. ओके ओके परत घेऊया. आता परत ठीक आहे. नक्कीच आता परत होणं गरजेचं आहे. एकदा तुमच्या इथनं झालं आता त्यांनी एकदा सांगले परत समसमान झालंय. हॅलो नक्कीच टॉस जिंकलाय टीम वैशाली स्पोर्ट्स जीवदानी पामन डोंगरी टीमनं टॉस जिंकताना पाहायला मिळाले. चलचित्र कैद केले जात आहेत. नक्कीच तेजस सर आपण टॉस जिंकलात. प्रथमतः आपलं बेंडकल नगरीत हार्दिक स्वागत असेल. सरपंच ट्रॉफीत आपण टॉस जिंकलात. आपलं निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू पहिले. फिल्डिंग करण्याचा निर्णय असेल. भिवंडीहून आपण पाहतोय संघ खेळण्यासाठी आलाय वडून नवघर टीम. तर त्या टीम समवेत आपल्या रणनीत्या कशा असतील कारण की आपण अगदी पाहिलं तर भिवंडी विभागातील एक दमदार संघ तुमच्या समवेत आज फाईट करेल. मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्ही देखील खेळताय. तुम्ही देखील जिंकल्यात. पण आज नवीन स्पर्धा आहे आणि नवीन सामना असेल. कशा रणनीत्या असेल आपल्या? सर्वप्रथम मी थँक्स बोलतो दिनेश आणि जुगलला जे आम्हाला इथे खेळायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार. आणि हा ग्राउंड खूप मोठा आहे, चांगला आहे. लेदर टुर्नामेंटसुद्धा येत होतात. खूप इथे इच्छा असते लोकांची या टुर्नामेंटमध्ये खेळायसाठी. आणि समोरचा संघ भिवंडीवर आला पाहुणा संघ आपल्यासाठी. त्याचं आमच्या आयोजकां करून मी त्यांचं स्वागत करतो. आणि तो संघ चांगला आहे. आणि आम्ही रणनीती वगैरे असं काय नाही आहे. आतमध्ये जे असेल ते आपण आतमध्येच म्हणजे बघू कसं आहे. नक्की सिच्युएशननुसार खेळ केला जाईल. आणि अगदी आपण वळतोय इथून वडू नवघर टीमच्या कर्णधाराकडे. आपण टॉस करत आपल्याला बॅटिंग आली आहे. तर आपण बॅटिंग करत असताना तेजस मात्रचा एक बलाढ्य संघ बामणडोंगरी म्हटलं तर या विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या संघाची चर्चा केली जाते त्या समवेत आज आपला खेळ असेल. कितपर्यंत धावसंख्या ठोकण्याचा प्रयत्न असेल. आणि प्रथमतः आयोजकांच्या वतीनं आपलं या उरण तालुक्यात भिडकल गावामध्ये हार्दिक हार्दिक सुस्वागतम. स्वागतम सरचं स्वागतम. टार्गेट कुठला मनात सेट नाही. जे पण रन होतील ते बॉलरवर डिपेंड करावे एवढीच आशा आहे. नक्कीच हे दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. चांगली प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. बेस्ट ऑफ लक असेल दोन्ही टीमला. आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये लगेचच आपण जोडतोय जिथे आपल्याला सामना पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण सामना एन्जॉय करतोय.
बाप्पा मोरया गोठवली आणि त्यांच्या अंगेस खेळ करतोय बोनकोडे 11 बोनकोडे. सव्वीस धावसंख्येची गरज असेल. तेजस साहेबांना मी विनंती करतो आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचा आहे. आपला सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. अगदी आपण पाहतोय तेजस म्हात्रे बामण डोंगरी पोलीस दलातील कॉन्स्टेबल आणि अगदी या क्रिकेटचे खूप मोठे वेडे आपण पाहतोय. क्रिकेट चाहते क्रिकेटचे निस्सीम भक्त आज अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण संघांना त्यांच्या माध्यमातून इन्व्हाइट केलं जात आहे. त्याचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करतोय मिलिंद पाटील साहेबांना की आपल्या अजित सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण तेजस म्हात्रे यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. सदरक्षक नायक खल निग्रह नायक या युक्तीप्रमाणे अगदी आपण पाहतोय पोलीस दलामधील कॉन्स्टेबल तेजसजी म्हात्रे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी आपण पाहतोय क्रिकेट वेडे आहेत क्रिकेटचे चाहते आहेत क्रिकेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आज पोलीस दलामध्ये सेवा दिली जाते आणि या स्पर्धेसाठी खूप मोठी मदत त्यांचे पाहायला मिळाली आहे. अगदी टीम बोलवण्याचं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. संघांना पूर्णपणे त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्यांच्या एका फोनवर टीम्स आज उपलब्ध होत आहेत. तेजस म्हात्रे सर त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय आणि मैदानामध्ये वळतोय जिथं धावा आल्यात 19. 8 चेंडू 26 ची गरज असेल. 8 चेंडू 26. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेश पाटील. ऑन स्ट्राईकला बॅट्समन स्वराज. यावलचा बॉल दिशा आणि गोलंदाजी स्वैर मरा. हा बॉल पुन्हा हात लावा लागेल. गोलंदाज विघ्नेश पाटील. 8 बॉल 25 ची गरज. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वराज मैदानावर खेळ करतोय. यावरचा आडव्या वाटे खेळायचा प्रयत्न होता पहा यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला जातोय आणि लगेचच पलटवार केला गेलाय. 22च्या रूपानं ही एक धावसंख्या पाहायला मिळत आहेत. चांगले इशारे कळवण्याचं काम करतायत क्वालिफाय पंच शरद म्हात्रे सर. क्रिकेटचा दाडगा अनुभव त्यांना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी देखील फेकली गेली मात्र दिशा आणि गोलंदाजी विघ्नेश पाटीलची आपण पाहतोय. 21 धावा धाव फलकावर येत आहेत. भावनेश भगत आपण कुठे असेल तर व्यासपीठावरशी संपर्क साधा. भावनेश भगत. यावरचा यॉकरलेचा बॉल होता. हेलिकॉप्टर लुकणं खेळायचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा कुठेच संपर्क येताना पाहायला मिळाला नाही. इथून ओव्हर नंबर 2च्या समाप्तीनंतर 21 धावा आल्यात. येणारे 6 बॉल 24 ची गरज आहे. 6-24 पाहायला मिळाला होता. बीसीसी भेडकल बी विपक्ष RS कोटनाका हार्स भुरिया गोलंदाजाला तडीस गरज. या फलंदाजाने टोटल 6 चेंडूमध्ये 24 धावा ठोकल्या होत्या आणि टीम भेडकल आपण पाहायला गेलं तर अंतिम 4 मध्ये म्हणजे एक बक्षीस पात्र ठरताना पाहायला मिळाले आहे. चांगला खेळ. 7-24चं समीकरण पाहिलं तर तनिष गरज त्यांची आठवण होताना पाहायला मिळते. आपण सन्मान करून घेऊया. मासपडावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात अगदी आदरणीय सन्माननीय जयम बक्षी हेड अजित सिंग सरांचं शुभागमन आहे. त्याचा आपण सन्मान करून घेऊया. मी विनंती करतोय मिलिंद पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते अजित सिंग सरांचा सन्मान करून घ्यायचा आहे या कार्यक्रमाप्रसंगी. मी विनंती करतोय आमचे सन्माननीय गणेश भगत साहेबांना आपण देखील आपल्या देखील शुभ हस्ते अगदी सामूहिक सन्मान आपण पाहतोय. अगदी मिलिंदजी पाटील आणि तदनंतर गणेश भगत साहेब यांच्या आपण शुभ हस्ते आपण अगदी अजित सिंग सरांचा सन्मान करून घेऊया. अगदी पहिल्या षटकामध्ये स्वराज म्हात्रेनं ज्या 25 धावा ठोकल्यात त्या कुठेतरी थोड्याशा अगदी आपण पाहिलं गेलं तर
त्याच आता धावा शिल्लक राहायला गेल्यात, पाहूया. नक्कीच मी विनंती करतोय संजय ठाकूर साहेबांना, आपण देखील याचा आपल्या देखील शुभाचे सन्मान केले जाते. अगदी षटकारानं सुरुवात केली गेली आहे. पहा अगदी शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर आलाय हा आक्रमक दर्जाचा पहिला षटकार. सजस्ट केलाय. सामन्यामध्ये थोडस अगदी आकडेमोड केली जाईल, इथून समीकरणामध्ये बदलाव केला जाईल. येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 18ची गरज आहे. याही धावा इथे चेस होतील का पाहूया. प्रयत्न करतायत, इथून स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. तत्वर एक धाव घेतली जाते. येणारे 4 बॉल. अगदी तिन्ही षटकामध्ये दुसऱ्या चेंडूचा जर विचार करायला गेला तर 1-1 धावसंख्या आली आहे. पहिल्यांदा मोसिमच्या दुसऱ्या बॉलवर 1, त्यानंतर विघ्नेश पाटीलच्या दुसऱ्या बॉलवर 1, इथून मोहन दीक्षित यांच्या दुसऱ्या बॉलवर 1 आली आहे. एसो सन्माननीय आदरणीय भोईर साहेब याचं देखील शुभागमन झालंय. यावेळेस पहा झेल टिपला गेला आहे, सुंदर टिपलाय झेल आणि इथून भोईर साहेबांचा केलाय स्वागत आणि हा खेळाडूचा थांबलाय खेळ. या स्पर्धेतील टायटल सॉन्ग शीर्षक गीत मंजिता ताई मिलिंद दादा पाटील असं सरपंच असं कळायला आहे. चांगलं संगीत शीर्षक गीत आपण एन्जॉय करतोय. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर अजित सिंग सर, भोईर सर त्यांचं आपण स्वागत करतोय शब्दरूपी आणि मैदानाच्या आतमध्ये जातोय. तीनला 17 असं समीकरण पार पडेल. येणाऱ्या 3 बॉलवर आक्रमण करावं लागेल. गोलंदाज पाहूया, हे 3 षटकार देण्याचा प्रयत्न करतील का, फलंदाज ठोकतील का. पहिलाच बॉल अगदी क्वाड बिहाइंड, फलंदाज बागारी परतवतील. आल्या पावली बॅक टू डकआउट. जैसे आए वैसे ही जाएंगे. हर्षन पाटील नवीन फलंदाज येतील. ऑन अ हॅट्रिक चान्स. चांगलाच चेंडू, ब्लॉकहोलचा चेंडू. वैशाली स्पोर्ट्स जीवदानी बामण डोंगरी आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सामना संपल्या त्वरित याची देखील आपण नोंद घ्या. आणि चला इथून मी विनंती करतोय आमच्या अमितजी म्हात्रे सर, जोय पेन आपण देखील आमच्या समोर जोडायचं आहे कॉम बॉक्समध्ये. सामना इथं संपला गेलाय. हार्दिक हार्दिक आभार बाप्पापूर या घोटिवली, आपण या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आहेत. सरपंच ट्रॉफीमध्ये आपला मी हृदयाच्या अंतकरणातून आभारी आहोत आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. बोनकोडे 11 बोनकोडे या टीमचा आपण करूया. अगदी गोटुवली टीमला